जय महाराष्ट्र मित्रांनो. सोशल मीडियावर, युट्यूबवर आणि बरेच असे माझे मित्र आहे रिक्षा चालक जे आपल्या धंद्याला नावं ठेवतात. पण त्यांना हे कळत नाही, ज्या धंद्यावर आपलं पोट भरतं त्यांना नावं ठेवायचं नसतं. थोडक्यात त्याला नावं ठेवायचं नाही. कारण रिक्षा व्यवसायासारखा व्यवसाय हा व्यवस्थित केला तर कुठलाच नाहीये. तर आज बघणार आहोत की माझी रिक्षा ती मला आज किती कमवून देणार आहे. तर चालू करतोय, आता लॉग इन करतोय आणि दिवसभरात तुम्हाला दाखवणार आहे की आपली रिक्षा व्यवस्थित मेहनत केली तर तुम्हाला किती रुपयापर्यंत बिझनेस देऊ शकते. मोठ्या ट्रिपची वाट बघून मी 10 मिनिटं घालवली माझे. म्हणलं असंच टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण चालू करूया, लहान मोठ्या ट्रिप उचलूया. मोठे आले की सोडायचे नाही. मग आता हे 70 रुपयाची यमुनानगर मध्ये सोडली आहे. इथून ट्रिप पडायची शंका आहे मला, पण पडेल. वाट बघूया. बी पॉझिटिव्ह, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. तर निगडीत होतं यमुनानगरला. तिथून पहिली रॅपिडोची ट्रिप उचलली. पण उचलली खरी 5 किलोमीटर तेवढंच बघितलं. कुठली ट्रिप आहे ते पण नाही बघितलं. आणि मी चाललो, म्हणलं जाऊ द्यायची, होईल ते होईल, कुठली का असताना. म्हणजे मी घाबरत होतो, तळवड्याची नसली पाहिजे. कारण सकाळ सकाळ तिकडे जाऊन बसायचं आणि एमटी यायचं, म्हणजे काय मतलब नाही तिकडे जाऊन. तर मला उबेरची तातोडी वाजली. मी गोटू टाकून ठेवलं होतं 500चं आणि त्या गोटूला आपल्याला वाजली तातोडे. 117 रुपये. रॅपिडो कॅन्सल. उबेरचे घेऊन आलो, ड्रॉप केलं कस्टमरला. 118 रुपये कॅश घेतलेले. साडेनऊ वाजलेले आहेत आणि ऊन एवढं वाढलेलं आहे ना, आज तर डेंजर आहे वाटतं. तरी पण काम करणं भाग आहे आपल्याला. आता आलोय मी मेट्रो स्टेशनला. चिंचवड सुदर्शन नगर वरून आली होती आणि 60-70 रुपये आपण खेळतोय. जास्त पण मोठ्या ट्रिपच्या माग लागलं ना अवघड होईल जरा. म्हणजे तिकडून रिटर्न ट्रिप पडत नाही ना, त्याच्यामुळे नको वाटतं एवढं लांबून घेऊन जायचं. मेट्रो स्टेशन वरून आपण आलोय प्रियदर्शनी स्कूल जे आहे भोसरीमध्ये. आणि कस्टमर अक्षरशः आपल्या गाडीमध्ये झोपलं होतं, लेडीज कस्टमर. आणि झोपेत मी लोकेशनवर आलोय. मॅडम म्हटलं, मॅडम डचकून उठले. जिथं जे ड्रॉप लोकेशन होतं ना त्याच्या अगोदरच उतरायचं होतं, पण मॅडम झोपल्या होत्या त्यामुळे त्यांना काही कळालं नाही. जाऊ द्या, थकून आले असतील. चला आता इथून ट्रिप पडते का बघूया. बेअक्कल कस्टमर. 82 रुपये झालेत. मेट्रोला सोडलं होतं भोसरीच्या नाशिक फाट्याच्या. तर 82 रुपये झाले. 500 नोट काढले आणि मला 500च्या नोटा घ्यायला म्हणजे भीती वाटते. का सांगतो तुम्हाला, काय माहित खोट्या नोटा देऊन चिटकवून जातील मला. त्याच्यामुळं 500ची नोट दिली. मी 410 ऑनलाईन केले. मला टेन्शन आलं, म्हणलं अरे खरंच खोटी आहे का खरी आहे. पण बघितलं मी खरीच आहे. जाऊ दे, आपल्या गल्ल्यात टाकायला होईल. तर तुमचा भाऊ नाशिक फाट्याला मेट्रोच्या इथं मी कस्टमरला सोडलं. तिथून थोडं तिथं थांबलो. तिथून संत तुकाराम नगरला गेलो होतो, तिकडे थोडं थांबलो. वायसीएम हॉस्पिटल जवळ एक कॉफी घेतली. कॉफी घेऊन आता हे अजमेरा साईडला येऊन थांबलोय. मग जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ हा वाय गेलेला आहे. ट्रिपच पडली नाही, ना उबेरला ना रॅपिडोला. आणि रॅपिडोला पडती तर मग 1 किलोमीटर पिकअप आणि 1.5 किलोमीटर ड्रॉप आणि इथल्या इथंच. तर आपल्याला इकडचा नको, कमीत कमी 70-80 रुपयाची ट्रिप तरी पाहिजे, नाही तर मग त्याच्यावरची.
त्याच्या खालच्या ट्रिप उचलून काही फायदा होत नाही, वेळ वाया जातो, धंदा कव्हर होत नाही. आता इथं थांबलोय खरं, अजून 10 मिनिटं इथं थांबणार, इथं वाट बघणार नाही तर मग परत मेट्रोच्या इकडे जाऊन थांबायचं. काय करू शकतो शेवटी. business, फायनली मला अजमेरापासून एक ट्रिप पडली होती आणि जी रॅपिडोची होती. मला आज रॅपिडो मारायची नाही, मारायचं नव्हतं, म्हणजे मूडच नव्हता रॅपिडो मारायला, तरीही मारत होतो, म्हणजे मारावं लागलं. उबेरला ट्रिपच पडली नाही म्हणून. आणि ही दुसरी ट्रिप होती रॅपिडोची. सांगतो आता काय झालं की कस्टमर गाडीत बसलं, न सांगता, मला न विचारता डायरेक्ट सिगरेटच पेटवली बाईने गाडीत. आणि सिगरेट पण असली भोंगलाच्या वासासारखे, अख्खा वास गाडीत बसलाय. तर आता मला सांगा, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्ही सिगरेट पिऊन देता का? आता ह्यानी मला न विचारताच गाडीत डायरेक्ट सिगरेटच पेटवली. वास कुठून येतो बघितलं आरशात, तर हे भाई सिगरेट पितोय आणि हिंदीत बोलतोय, मराठी असून. मी तर मराठीतच बोलतो, मी आता जास्त वाद घालत नाही, पण मराठीतच बोलतो, हिंदी असू दे नाही तर कोण असू दे. दुसरं म्हणजे सिगरेट पिऊन द्यायची की नाही, कमेंट करून नक्की सांगा. आता मी विचार केला कशाला वादविवाद करायचा, उगाच नको म्हणलं. चांगला एक्सपिरियन्स म्हणजे घेऊन जायचं घरी, उगाच भांडण नको, म्हणून मी काय बोललो नाही. बघा मित्रांनो, की आयुष्य आपलं किती सुंदर आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आता एक कस्टमर, तुम्हाला सांगतो, डायलिसिस साठी सोडलं याला, कस्टमरला मी चिंचवड गावातून घेतलं होतं आणि याला डायलिसिस करावं लागतं हप्त्यातून 3दा. 1700-1800 रुपये वन टाइम खर्च येतो. पण ते खर्च जाऊ दे, हाल किती आहेत जीवाचे. उन्हा तानाचं हप्त्यातून 3 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये यायलाच लागतं, डायलिसिस करावंच लागतं. त्याच्यामुळं व्यवस्थित तब्येतीची काळजी घ्या. एकदा हॉस्पिटल पाठीमागं लागलं तर काय खरं नाही. आणि शेवटी कुटुंब पण तुमचं किती लक्ष देणार, आई, भाऊ, बहीण, बायको किती लक्ष देणार तुमच्यावर. आता ह्याला हप्त्याला 3दा स्वतःच यावं लागतं, स्वतःच जावं लागतं, म्हणजे कोणही नाहीये, किती दिवस लक्ष देणार शेवटी. आणि या कस्टमरला ही पहिलीच वेळ नव्हती आणायची आपण, जवळजवळ 3-4 वेळा आपण कस्टमरला इथं सोडलेलं आहे. Google Pay for business, आल्यापासनं एका तासात 50-50चे जवळजवळ 3 ट्रिप मारलेले आहेत, म्हणजे 150 रुपये तर असेच केले मी. आणि बऱ्याच दिवसांनी उबेर 3:30-4 वाजता 1 किलोमीटरला 48-49 रुपये येत आहे. तर तुम्हाला परवडेल अशा ट्रिपा तुम्ही मारत जावा. 1 किलोमीटरला 45, 1.5 किलोमीटरला 45, अगदी 2 किलोमीटर 45 तरी परवडते मित्रांनो. पण 2 किलोमीटरच्या वर अजिबात ट्रिप परवडत नाही, कारण पिकअप लोकेशन पण त्याच्यात आपण पकडूया. तर आता सीएनजी भरायला चाललोय, गॅस चा काटा जो आहे 30-40 वर आलेला आहे. आपण सीएनजी भरला पाहिजे, नाहीतर मग आपलं वांद होईल. receive total सकाळपासून एल्प्रो मॉलला आपली 4थी फेरी आहे. जवळजवळ 200-250 रुपये आपल्याला एल्प्रो मॉलने कमावून दिलेले आहेत मित्रांनो. तर कधी कधी होतं असं पण. म्हातारपणात कसं असतं ना, जर नवरा जर मेला तर सगळं कामं स्वतःच करावं लागतात. जर समजा बायको मेली तर नवऱ्याला स्वतःची कामं सगळे स्वतःच करावं लागतात. डॉक्टरकडे जाणं येणं असू दे, काही असू दे. त्याच्यामुळं दोघांचं असणं जरुरी आहे म्हातारपणापर्यंत, शेवटपर्यंत. मध्ये आपल्याला एका भावाने कमेंट केली की एवढ्या लहान ट्रिपा कशा काय परवडतात. तर 50-50 रुपयाच्या जर 4 ट्रिपा कंप्लीट झाल्या एका तासात तर 200 रुपयाचा ऍव्हरेज पडतो. आणि समजा तेच जर 200 रुपये मला ट्रिप घेऊन जायचं म्हणलं तर 13-14 किलोमीटर घेऊन जावे लागेल. रिटर्न यायची शाश्वती नसते, रिटर्न ट्रिप लगेच लागायची शाश्वती नसते. त्याच्यामुळे आपण ऍटलीस्ट संध्याकाळी तरी असंच करतो की तासाला कमीत कमी 4 ते 5 ट्रिप मारायचं आपलं टार्गेट असतं. आणि मला पडतात पण, माझा एरियाच तसा आहे, कॉलेज वगैरे भरपूर आहेत, शाळा आहे, रिटर्न कंटिन्यू ट्रिप पडत असतात. आता पण उचलली 60 रुपये, 2.8 किलोमीटर.
आज उबेरला काय झालंय काय माहिती, रेट चांगला देतोय. आज उबेर दयावान झालेला आहे, तर जास्त पैसे वाटायला लागलाय. पहिलं कसं करायचं तसं वाटायला लागलाय आज. तर आता 2.8 किलोमीटरला 45 रुपये देणारा आज 61 रुपये दिलेले आहेत मला. तर बघा मित्रांनो, मी काय सकाळी पण लहान लहान ट्रिपा मारत बसत नाही. मी सकाळी लॉग इन केलं ना, मग लांबच्या ट्रिपा उचलतो. जसं की सांगतो तुम्हाला, पहिलं बाणेर उचलणार, बाणेरवरून पाषाण, मग पाषाणवरून डायरेक्ट हिंजवडी, हिंजवडीवरून भूमकर चौक, भूमकर चौकातून मग माझा एरिया, असा राऊंड मारून येतो आणि मग आपल्या एरियात संध्याकाळी खेळत बसतो. असाच धंदा करतो मी. आणि असंच रनिंग कमी होतं आणि कमी रनिंग मध्ये बऱ्यापैकी चांगले पैसे आपण म्हणजे कमवतो थोडक्यात. तर असं लावून म्हणजे डोकं लावून बिझनेस करायचा असतो मित्रांनो कधी पण. उगाचच काहीतरी करायचं म्हणून करत नाही मी कधीच. आणि पहिलं तर माझ्या कामावर माझं प्रेम आहे. मी मन लावून काम करतो मी. जेवढा कमी वेळ करतो पण मन लावून करतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी बिझनेस करतो आपण. आता आपल्या एका फोनवरचं भाडं आहे, त्यांनी कॉल केलता आपल्याला, कॉल. आणि आता आपण चाललेलो आहे त्यांना पिकअप करायला. तर त्यांना कुठेतरी जायचंय 2-3 जागेवर. फोन येतं याच्यावर मोबाईलवर. तर 2-3 जागेवर जायचंय त्यांना. तर ड्रॉप करतो. 15-20 मिनिटाचं काम आहे. आणि काय तर सकाळपासून आपलं ऑफलाईन मध्ये काही झालं नव्हतं. तर हे ऑफलाईन मधून 100 रुपये भेटले आपल्याला, जे फोनवरचं भाडं होतं ते. तर बिझनेस आता पॅकअप करतोय मी. आज टोटल तुम्हाला सांगतो, मी 7 वाजता लॉग इन केलं होतं सकाळी. 7 ते जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत आपण गाडी चालवली सकाळी. आणि नंतर आपण आलो 3:30 वाजता. 3:30 ते 6 वाजेपर्यंत जेवढे तास होतात तेवढे आपण काम केलेले. 1100च्या वर आपण उबेरवर केलेले आहेत. रॅपिडोला आपण 500 रुपये केलेले आहेत. आज बऱ्यापैकी कॅश भरपूर जमा झालेली आहे आपल्याकडे. युपीआय पेमेंट आपण आज 850-900 रुपये काहीतरी घेतलेले आणि बाकीची सगळी कॅश जमा झाली आपल्याकडे. तर आज बऱ्यापैकी जास्त मेहनत केली आपण कालपेक्षा. आज कारण सकाळी 7 वाजता लॉग इन केलं होतं आणि बऱ्यापैकी ट्रिप मारत मारत गेलो. असं बी नाही की 200-250 ची ट्रिप मारली नाही. तर 80, 90, 100 खूप मेहनत केली मित्रांनो. विचारही करू शकत नाही तुम्ही, कारण आपण काम करतो तर मेहनतच करतो, म्हणजे मन लावूनच करतो. आता 1100, 500, 1600, 1700 रुपयाचं काम झालं आणि 300 रुपयाचं सीएनजी पकडा. तर बाकीचं जे आहे ते आज माझ्या रिक्षाने मला आज कमवून दिलंय. तर एक रिक्षावाला व्यवस्थित मेहनत केली तर कमीत कमी 1100-1200 रुपये डेलीचे कमावू शकतो. आता त्या रिक्षावाल्यावर आहे की त्याने किती वाचवायचे, कसं वाचवायचं, किती खर्च करायचा आणि महिना किती पाडायचा. तर व्हिडिओचा विषय क्लिअर झाला असेल मित्रांनो, की एक रिक्षावाला किती अंदाजे कमावू शकतो दिवसाला, दर दिवसाला. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, मेहनत आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.